भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू आहे। भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनाच संधी मिळणार की शिंदेंच्या शिवसेनेकडे ही जागा जाणार याची उत्सुकता आहे। तर बदललेल्या राजकारणात महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे। सोन्याची बाजारपेठ असलेलं जळगाव शहर, केळ्यांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा अशी जळगाव मतदारसंघाची ओळख। राज्यात काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा 90च्या दशकापासून जळगाव मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा राहिला। हे वर्चस्व निर्माण करणारे एकनाथ खडसे सध्या भाजपत नाही आहेत, त्यामुळे ही निवडणूक जळगावसाठी महत्त्वाची ठरणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2 टर्म खासदार राहिलेल्या एटी नाना पाटील यांच्याऐवजी 2019 साली उन्मेष पाटील या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली। याही निवडणुकीत उन्मेष पाटील हेच भाजपचा लोकसभेचा चेहरा असतील असं सांगण्यात येत असलं तरी सुद्धा झालेल्या महायुतीत अनेक जण इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे। तर मवियाकडनं यावेळी कुणाला संधी मिळणार याचीही चर्चा रंगली। उन्मेष पाटील हे सध्याचे खासदार आहेत। मराठा युवा चेहरा, दांडगा जनसंपर्क अशी त्यांची बलस्थान आहेत। रोहित निकम हे भाजपचे जळगाव लोकसभा बूथ संयोजक, सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत, जिल्हा विकास दूत संघाचे संचालक, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक। तर अविनाश पाटील हे उद्योजक आहेत। विजय केसरी प्रतिष्ठान नावाची त्यांची संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे। गुलाबराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदावर आहेत। मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे, त्यांची ही चर्चा इच्छुकांमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत। मराठा चेहरा, जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत। मराठा चेहरा असलेले पाटील यांचा जळगाव शहर आणि ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रभाव आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांचंही नाव चर्चेत आहे। एरंडोल मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांचंही नाव चर्चेत आहे। तर काँग्रेसकडनं पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं कळत आहे। पहिल्या स्तंभमध्ये उन्मेष पाटील यांनी त्यांची लोकाभिमुख अशी प्रतिमा निर्माण केली आहे। केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांचा, शेतीचा चांगला अभ्यास असल्यानं संसदेमध्ये अनेक प्रश्न मांडले। मतदारसंघात भाजपचा प्रभाव असल्यानं महायुतीचा उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। अत्यंत सकारात्मक बघतो कार्यकर्ता या नात्यानं। ज्या पक्षाच्या किंवा ज्या मतदारसंघाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची तिकीट मागण्याची गर्दी म्हणजे एका प्रकारे पक्षाचं सकारात्मक आणि लोकांमधला जनताचा कौल, सरकारचा कौल, मोदीजींचं काम हे सकारात्मक असल्याची पावती त्या ठिकाणी आहे। माझं इच्छुक आहे म्हणजे मी पर्याय देतोय। आता पर्याय समोर आल्यानंतर आता आपल्याला निश्चितच वाटू शकते की या पर्यायापैकी काय करायला हवं। त्यानंतर पण त्यांनी कुठल्याही नावावर जर टीक केलं असणार आहे तर ते आपल्या सगळ्यांना त्याप्रमाणे मोदीजींचं तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे हे नक्की आहे। सरकार पुन्हा तेच येणार आहे। पर्याय काय आहे मी त्याचं उत्तर पण तुम्हाला दिलं की माझ्याकडे असलेल्या क्षमता मला वाटतं मला पर्याय म्हणून तयार करतात। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 3 आमदार शिवसेनेचे आहेत। 15 पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे। बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेत, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक शिवसेनेचे आहे। आणि मग हे कुठेतरी हे सगळं जर आपण दृष्टिकोन पाहिला तर 100% त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे। आणि म्हणून हा जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्ही वरिष्ठांकडे मागणी करून या ठिकाणी शिवसेना लढेल असं मागणी करतोय। लोकसभा मतदारसंघात शेतकरी, बेरोजगारी, उद्योग, सिंचन, दळणवळणाची साधनं यांसारख्या समस्या अजून सुद्धा कायम आहेत। केंद्राच्या योजना रखडलेल्या आहेत। खासदारांचा जनसंपर्क कमी असल्याचं मविया नेत्यांकडनं सांगण्यात येतं। मवियानं नवा चेहरा दिल्यास आणि एकत्रित लढल्यास भाजपला रोखता येऊ शकेल असा विश्वास मविया नेते व्यक्त करतात। मवियामध्ये यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीऐवजी हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। इतिहास बघितला तर ह्या मतदारसंघावर प्राबल्य जे होतं ते काँग्रेसचंच होतं आणि काँग्रेसचाच माणूस या ठिकाणी आधीपासून पूर्वी निवडून येत होता। आज
काँग्रेसला पुन्हा चांगल्या पद्धतीने एक मांडणी आणि संघटन अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि लोकांचा जो संताप तो बघता, शेतकऱ्यांचा संताप, बेरोजगारांचा संताप हा जर बघितला गेला तर काँग्रेसला अतिशय चांगल्या पद्धतीने इथे संधी आहे. पक्षाने जर संधी दिली तर आम्ही त्याचा नक्की विचार करू. 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांमध्ये एकजूट नसल्यानं भाजपचा विजय सुकर झाला. यावेळी बदललेल्या सत्ता समीकरणात जळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित काय आहे त्यावरही एक नजर टाकूयात. 1991 पासून अपवाद वगळता भाजपचं मतदारसंघावरती वर्चस्व राहिलं. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे उन्मेष पाटील यांना 7,13,874 मतं पडली. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना 3,02,257 मतं पडली. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचितच्या अंजली बाविस्कर यांना 37,366 मतं पडली. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात. शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव ग्रामीण, एरंडोल आणि पाचोऱ्यामध्ये आमदार आहेत, तर जळगाव शहर आणि चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. अमळनेरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील आमदार आहेत. 6 सुद्धा विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचं वर्चस्व आहे. मागच्या 5 वर्षात एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तर अनिल पाटील हे अजित पवारांच्या सोबत गेलेत. गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. सध्या तरी या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीचं पारडं जड असल्याचं मानलं जातं. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात जळगाव मतदारसंघाचा कौल कुणाकडे होता हे सुद्धा बघूया. आता जळगावामधनं महायुती आणि मविया कोणाला रिंगणात उतरवणार यावर पुढची समीकरणं ठरणार आहेत. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.